आतापर्यंत खूप सारे मेकअप लुक मी दाखवलेले आहेत, जसं की सणासाठी मेकअप लुक कसा करायचा, आता गणेश चतुर्थी येते त्यासाठी मेकअप लुक कसा करायचा, किंवा अजून वेगवेगळ्या स्टाईलने ऑफिससाठी, कॉलेजसाठी खूप सारे मेकअप लुक मी तुम्हाला दाखवलेले आहेत. पण त्यासोबतच आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे तर ब्रश नाहीयेत, आम्ही कशा प्रकारे मेकअप लुक करायचा, कारण खूप जणींकडे ब्रशच नसतात. नॉर्मल एक ब्युटी ब्लेंडर असतो किंवा तोही नसतो, किंवा कधी कधी ब्युटी ब्लेंडर नसल्याशिवायच आपल्याला नॉर्मल स्पॉन्ज असतो, नॉर्मल जो आपला कॉम्पॅक्ट पावडरचा तेवढंच काय ते आपल्याकडे स्पॉन्ज म्हणू शकतो, किंवा आपल्याकडे ते मेकअपचं टूल असतं, बाकी आपल्याकडे काहीच नसतं. तर त्या टायमिंगला आपण पूर्ण मेकअप कसा करायचा, आपल्या हाताने देखील आपण छान असा मेकअप करू शकतो, कोणत्याही टूल शिवाय देखील आपण छान मेकअप करू शकतो, हेच आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण कसं आहे माहितीये, सगळेच जण मेकअपचे ब्रशेस आहेत ते अफोर्ड करू शकतात असे नाहीये, आणि जे चीप लेवलला मेकअपचे ब्रशेस येतात आपल्या बाजारामध्ये ते काहीच उपयोगाचे नसतात मेकअप ब्रशेस, कारण त्यांचे पूर्ण स्ट्रोक जे आहेत ना ते पूर्ण दिसतात. सो मला असं वाटतं चीप लेवलचं घेण्यापेक्षा आपण आपल्या हाताने देखील मेकअपचा तो जो काही आहे, आपला जो काही मेकअप आहे तो आपण करू शकतो. सो तोच व्हिडिओ आज तुमच्यासोबत मी शेअर करते. पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. सो इथे ना मी फक्त फेस वॉश करून बसलेली आहे, आणि आता आपण पूर्ण स्किन केअर सगळं करणार आहोत, कारण मी असं काहीच करत नाहीये. नॉर्मली फेस वॉश करून ह्यासाठी बसली आहे कारण मला पूर्ण दाखवायचं असतं. सगळे मेकअप लुक माझे साधारणतः 20 मिनिटाच्या पुढे असतात यासाठीच, कारण तुम्हाला मेकअपचा व्हिडिओ तुम्ही सुरू ठेवलात ना समोर, की तुम्हाला तो व्हिडिओ बघता बघताच मेकअप आला पाहिजे, एवढा सुंदर आणि सोपा आणि एकदम छान असा मी समजावून सांगते. तरी समजत नाहीये तरी मला तुम्ही कॉमेंट करू शकता आणि सांगू शकता की आम्हाला हे समजावून सांग, आम्हाला हे सांग, किंवा ह्याच्यावर व्हिडिओ बनव, मी बनवून देणार तुम्हाला. तुम्ही फक्त कॉमेंट करा, तुमची कॉमेंट करायची खोटी, मी दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ अपलोड केलाच असेल. सो अशा प्रकारे आहे. तो आता आपण सुरुवात करूया आपल्या मेकअपला, पण त्याआधी आपल्या स्किन केअर महत्वाचं असतं. स्किन केअर साठी सगळ्यात पहिलं मी ते वापरणार आहे टोनर, आणि त्या टोनरसाठी इथे मी यूज करते ब्लू हेव्हनचा टोनर. आता तुम्हाला मेकअप करता येत नाहीये, मेकअपची बेसिक स्टेप असते आपला टोनर किंवा आपली स्किन केअर करणं. टोनर कसा लावायचा बरं, तर टोनर काय करायचं, एक तर हा स्प्रे बॉटलमध्ये टोनर येतो, स्प्रे करायचा असतो नॉर्मली. दुसरा येतो तो नॉर्मली डायरेक्ट येतो, तो असा घ्यायचा, टॅप टॅप करायचा आणि हातावरती अशा प्रकारे लावायचं, एवढंच करायचं असतं. अशा प्रकारे आपला टोनर वापरायचा होता. हा जो आहे तो स्प्रे बॉटल मधला आहे, बघ शेक करायचं आणि स्प्रे करायचा. बस आता याला नॅचरलरित्या वाळू द्यायचं, आणि त्यानंतर आपण मॉइश्चरायझर कडे आपल्या वळायचं. आता इथे ना टोनर छान सुकलेला आहे. नेक्स्ट स्टेप आहे आपली ती म्हणजे आपलं मॉइश्चरायझर. सो मॉइश्चरायझरसाठी इथे मी यूज करते जॉयचं हे हायड्रा रिफ्रेश मॉइश्चरायझर, जे की जर तुमची ऑइली स्किन असेल तर त्याच्यासाठी खूप बेस्ट आहे. कॉम्बिनेशन स्किन आहे तरी बेस्ट आहे. बघू शकता हायड्रा असं आहे बघा. तुमची ऑइली स्किन आहे त्यासाठी खरंच खूप बेस्ट असं मॉइश्चरायझर आहे. थंडावा तुमच्या स्किनला, सोबतच तुमच्या स्किनला जर तुमची ऑइलीनेस येत असेल किंवा मेकअप तुमचा जात असेल ना, तर त्यासाठी हे सगळ्यात बेस्ट आहे असं मला तरी वाटतं. मी वापरते आणि मला हे खरंच उपयोगी वाटतंय, कारण ह्याच्यामुळे ना ऑइलीनेस कमी होतोय आणि आपली स्किन देखील सॉफ्ट होते, घाम देखील येत नाहीये. मला खूप जास्त फरक जाणवला ह्या मॉइश्चरायझरमुळे. सो तुम्ही हे वापरू शकता आणि वापरून बघू शकता. सो अशा प्रकारे मॉइश्चरायझर लावून झालंय. थोडा वेळ थांबूया आणि आपल्या मेकअप कडे वळूया. आता आपण मेकअप कडे वळतोय. सगळ्यात पहिलं काय लावायचं तर आपलं प्रायमर. सो प्रायमरसाठी इथे मी यूज करते इल्लेटिनचं प्रायमर. आपण हाताने मेकअप करतोय त्यामुळे प्रायमर काही आपल्याला हातानेच लावायचं असतं, त्यामुळे त्याच्यासाठी काय आपण नॉर्मली फक्त हातानेच घेतो. फक्त आणि फक्त जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच प्रायमर घ्यायचं असतं. मी इथे घेतलंय, उगाच भरभरून लावा असं काही नाहीये. फक्त प्रायमर तुम्हाला जिथे तुम्हाला गरजेचं आहे, जसं की मला कॉम्बिनेशन स्किन आहे म्हणून मी नाकावर लावतेय, आणि इथे माझ्या जास्त माझा मेकअप जो आहे तो निघतो किंवा जास्त घाम येतो, आणि माझ्या लावते टी झोन वरती. बाकी उरलंच तुमचं तर तुम्ही बाकी तुमच्या चेहऱ्यावर लावून घेऊ शकता, पण इम्पॉर्टंट आहे असं काहीच नाहीये. पण प्रायमरमुळे तुमचा जो मेकअप आहे तो जास्त वेळ टिकून राहण्यासाठी देखील मदत होते. सो थोडंसं प्रायमर घ्यायचं, नाही तर लावायचं. तर तुम्ही म्हणाल की तो ट्रेंड आलाय नाही का, ज्याच्यामध्ये आपलं प्रायमर लावतात खूप साऱ्या जणी आणि ते प्रायमर चिपकतं का, लाईक असं ते बघतात. असं नाही चिपकू शकत, तर सगळा ट्रेंड चुकीचा आहे. प्रायमर लावून झालंय. आता आपण वळतोय आपल्या ऑरेंज कलेक्टर कडे. तर म्हणजे काय तर बरं,
आपल्याला जे डार्क सर्कल्स आहेत, जे बघा हे तुम्ही बघू शकता, हे डार्क स्पॉट्स आहेत, ह्यांना आपल्याला करेक्ट करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कन्सिलर यूज करतो. आता कन्सिलर किती प्रकारचे असतात? तर कन्सिलर खूप साऱ्या प्रकारचे असतात. याच्यावर मी प्रॉपर एक व्हिडिओ घेऊन येईन नंतर. पण आता तात्पुरतं तुम्हाला मी सांगते, की आता मी ते यूज करते मार्सचं पॅलेट आणि हा कन्सिलर जे काही आपले हे मार्क्स ते लपवण्यासाठी आपण यूज करणार आहोत ऑरेंज कलर करेक्टर. हा बघा, हा आहे कन्सिलर पॅलेट. इथे तो लिपस्टिक पॅलेट आहे, इथे कन्सिलर पॅलेट, ऑल इन वन पॅलेट आहे. तुम्ही फाउंडेशन, कन्सिलर, कॉन्टोर काहीही म्हणून याचा वापर करू शकता. सो मी यूज करतोय बघा. आता हे ऑरेंज कलर करेक्टर यूज करणार आहे. ते कसं यूज करणार? नॉर्मल हाताने घ्यायचं आणि लावायचं आणि ब्लेंड करायचं नॉर्मल, बस. हळूहळू ब्लेंड करायचं, उगाच थापवून लावायचं नाही. जेवढ्यास तेवढं लावायचं आहे. जसं तुम्हाला दाखवलं इथे मी जास्त लावायचं नाही, तसंच तुम्हाला दाखवते की किती प्रमाणात लावायचं आहे. नॉर्मली घ्यायचंय तुम्हाला, ते थोडंसं लावायचंय. जिथे तुमचे डार्क सर्कल आहेत ते लावायचं, छान असं ते ब्लेंड करून घ्यायचं. त्यानंतर मला आता इथे डार्क स्पॉट आहे, सो मी इथे लावते. हा बघा. सो अशा प्रकारे डार्क स्पॉट वर लावून झाल्यावरती नॉर्मल तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही इथे लावू शकता, नाही पाहिजे असेल नाही लावला तरी चालेल. मी सहसा इथे प्रिफर करत नाही, कारण तुम्हाला दाखवते म्हणून लावते. थोडंसं काळपटपणा झालाय कारण थोडंसं काम चालू आहे, त्यामुळे सगळं झालंय. सो अशा प्रकारे न लावता हे बघा असं लावायचंय तुम्हाला आणि त्यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे वळणार आहोत. आता नेक्स्ट स्टेप काय आहे तर आपलं कन्सिलर. सो कन्सिलरसाठी इथे मी यूज करते मिला ब्युटीचं हे कन्सिलर, जे की माझं खूप जास्त आवडीचं आहे आणि हे देखील मी हातानेच लावणार आहे. काय करायचं, नॉर्मली फक्त घ्यायचं आणि बस तुम्हाला इथे लावायचं. आता हे जे ऑरेंज कलर करेक्टर तुम्ही लावलेत, ह्याला तुम्हाला घालवावं लागेल, ह्याला न दिसण्यासारखं तुम्हाला करावं लागेल. आता ते खूप खराब दिसतं म्हणून आता ह्याला तुम्हाला असं करण्यासाठी बस डॅब डॅबच करायचंय. नॉर्मली आपण जसं करतो असं सेम. आता तुम्ही ह्याला नाही घालवलं, व्यवस्थित नाही सेट केलं, तर प्रॉब्लेम हा होणार की हे जे काही भगवं भगवं तुम्ही केलेलं आहे ते सगळं सगळं तुम्ही फाउंडेशन लावल्यानंतर दिसणार आहे आणि ते खूप खराब दिसतात. सो आता आपण ह्याला सरळ करून घेऊया. नॉर्मली जसं आपण करतो तसंच लावूया. तुम्ही हाताने देखील कन्सिलर लावू शकता. बघू शकता तुम्ही कसं लावतीये मी. आणि फक्त तुमचा ब्लेंडिंगचा प्रश्न असतो, बाकी हाताने आपल्याला लावता येतं. नॉर्मली असं ब्लेंड करायचं, हळूहळू हाताने हा ब्लेंड करत जायचं असं. सो अशा प्रकारे ब्लेंड केल्यावर तुम्ही बघू शकता छान असं ब्लेंड झालंय ते. आता आपण या साईडचं करून घेऊया. सो अशा प्रकारे छान ब्लेंड झालंय कन्सिलर. आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. नेक्स्ट स्टेप काय, तर फाउंडेशन. त्याआधी ना तुम्हाला असं एक टिश्यू पेपर आपल्या हातात ठेवून द्यायचा. काय होतं, हाताला जे एक्सेस लागलेलं असतं ते पुसून घ्यायचं असतं आणि त्यानंतर पुढचं करायचं. कारण काय होतं, कधी हाताला कन्सिलर लागलेलं असू शकतं, तर तो जो थिकनेसपणा आहे तो फाउंडेशन मध्ये येऊ शकतो आणि त्यामुळे अजून क्रॅक होण्याची जास्त शक्यता असते. सो आपण ते टाळण्यासाठी पुसून घ्यायचं आणि नेक्स्ट स्टेपकडे वळायचं. नेक्स्ट स्टेप आपलं फाउंडेशन आहे. सो फाउंडेशनसाठी ते मी मिला ब्युटीचं फाउंडेशन यूज करतेय. थोडंसंच घ्यायचंय, जास्त काहीच घ्यायचं नाही. आणि याला रब करायचं, थोडंसं ऍक्टिव्ह करून घ्यायचं. रब केल्यावरती आपलं फाउंडेशन थोडंसं ऍक्टिव्ह होतं आणि छान आपल्या चेहऱ्यावरती ते बसतं. सो थोडं थोडं लावायचं. आता हे जे फाउंडेशन आहे ते डोळ्यांच्या इथे तुम्हाला लावायचं नाहीये. आता इथे आपण लावणार आहोत कन्सिलर.
एकदम थोडं थोडं तुम्हाला लावायचं आहे. नॅचरल मेकअप जसा असतो तसा आपल्याला आवडतो सगळ्यात जास्त, सो तसा करून घ्यायचा. आणि ह्याला तर करायचं तुम्हाला ब्लेंड. आता हे ब्लेंड कसं करायचं तुम्हाला मी सांगते. नॉर्मली तुम्हाला जसं तुम्ही हे करता तसं तुम्हाला करून घ्यायचं आहे. हे बघ, हळूहळू करायला सुरुवात करा. हळूहळू केलं तर बोटांचे स्ट्रोक देखील तुम्हाला दिसणार नाहीत आणि खरंच तुमचा मेकअप देखील छान निघून येईल. एकदम हळूहळू करा. किंवा तुम्ही अशा प्रकारे जरी केलं ना तरी ते फाउंडेशन छान उठून येते. बघा असं, लाईक आपण एखादी क्रीम लावतो तसं देखील केलं तरी चालेल. पण जिथे तुम्ही कलर करके लावले ना तिथे थोडंसं हळूहळू करा. सो अशा प्रकारे आपलं फाउंडेशन ब्लेंड झालंय. आता आपण वळतोय आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. नेक्स्ट स्टेप काय आहे बरं, तर कन्सिलर. तर कन्सिलर कुठलं, तर हायलायटिंग कन्सिलर आपण लावणार आहोत. इथे मी सगळ्या स्टेप तुम्हाला दाखवणार, एकही स्टेप न चुकवता दाखवतेय. कारण का माहितीये, पूर्ण मेकअप तुम्ही असं म्हणाल नको की हा तुम्ही स्टेप चुकवली ना ह्याच्या, हे कसं करायचं हाताने, हे नको, म्हणून मी दाखवतेय. आता आपण वापरणार आहोत इथे हायलायटिंग साठी कन्सिलर, जे की इनसाइडचा आहे 2X कव्हर म्हणून. फक्त हायलायटिंग साठी वापरतोय. सो हे कमीत कमी वापरायचं तुम्हाला. जिथे तुम्हाला हायलायटिंग वाटते जसं की इथे इथे तिथेच वापरायचं आहे. नाकाच्या इथे शेंड्यावरती इथे थोडस, त्यानंतर इथे थोडस आपलं हायलायटिंग वाटते आपलं. सो अशा प्रकारे लावून झाल्यावरती ह्याला ब्लेंड करायचं सेम हाताने नॉर्मल. आता तुम्हाला टॅप टॅप करायचे. आता हे बघा, हे 2 तुकडे झाले त्याचे. किंवा आता हे जे आहे ते मला खालच्या दिशेने आला तरी चालेल. किती छान वाटतंय बघा. असंच तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचंय. बघू शकता आपला बेस पूर्ण क्रिएट झालाय. आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. नेक्स्ट स्टेप काय आहे, तर बेस क्रिएट झालेला असतो. आता बेसला सेट करायचंय. तो बेसला सेट करण्यासाठी इथे मी युज करते हा ब्लू हेव्हनचा कॉम्पॅक्ट पावडर. तर हा कसा लावायचा, तर कॉम्पॅक्ट तुम्ही हाताने लावू शकत नाही, पण ह्याच्यासोबत एक पप येतो आपल्याला, सोबतच मिळतो. सो मी कुठे टाकला मी बघते, 1 मिनिट. आय डोंट नो मी कुठे टाकलाय. शोध, 1 मिनिट शोधते पहिल्या आधी. सो अशा प्रकारे पफ मिळतो. सो मी आता हा खूप घाणेरडा झालेला आहे. आणि ही आपली कॉम्पॅक्ट पावडर नॉर्मली घ्यायची, तिला असं प्रकारे पूर्ण डायरेक्ट असा लावायचा नाही. तो घ्यायचा आपल्या हातावरती इथे घ्यायचा आणि असं असं करून तो तुम्हाला लावायचा आहे. तो कसा बरं, तर तो माझी असा, तर पहिलं तुम्हाला डोळ्यांना सेट करायचं इथे असं. हा पप तर तुम्हाला सगळ्यांकडे असणार, त्यामुळे मी ह्यानेच दाखवणार आहे.
आपण काय करतो, आपण असा घासतो, त्यामुळे काय होतं, तुमचा जो काही बेस आहे तो पूर्ण बिघडतो. सो तुम्हाला फक्त प्रेस करायचं इथे नॉर्मली. हे बघा, जसं मी इथे करते तसं सेम. असाच प्रेस करत तुम्हाला पूर्ण आपला जो बेस आहे तो सेट करून घ्यायचा आहे. सो अशा प्रकारे आपला जो मेकअप आहे तो सेट झाला. किती छान वाटतंय, फ्लॉलेस वाटतोय, काहीच वाटत नाहीये, असं अजिबात वाटत नाहीये की तो आपण हाताने केलेला आहे. एवढा सुंदर वाटतोय हा आपला मेकअप लुक. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर वाटतोय. आता आपण वळतो आपला नेक्स्ट फेस मेकअप कडे. नेक्स्ट फेस मेकअप काय आहे, तर आपला ब्लश, हायलायटर, कॉन्टोर. सगळ्यात पहिलं आपण ह्या पॅलेटने करतोय, ब्लश, हायलायटर आणि कॉन्टोर तिन्ही पण. सो कॉन्टोर साठी मी ह्याच पॅलेट यूज करणार आहे. ह्याच्यामध्येच कॉन्टोर आहे, तुम्ही बघू शकता. 1 मिनिट मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे इथे 6 ब्लश आहेत, एक कॉन्टोर आणि एक हायलायटर. आपण ह्याच पॅलेटने सगळं करणार आहोत. सगळ्यात पहिला आपण कॉन्टोर करून घेतोय. सो कॉन्टोर साठी काय करायचं, नॉर्मली तुम्हाला एक फिंगर घ्यायची आहे, ती बुडवायची आहे अशा प्रकारे. आता कॉन्टोर कुठे करणार आहोत, नाकाच्या इथे. जास्त घेतली असेल थोडस लावायचं फक्त. झालं, त्याला नंतर ब्लेंड करूया. आता सध्या आपण लावून घेऊया. आणि कॉन्टोर आपल्याला इथे, म्हणजे हा इथे असं करायचं असतं. ओके, आणि आपल्याला इथे कॉन्टोर करायचं असतं. फक्त आपण तो पण लावून घेतोय, नंतर आपण ब्लेंड करतोय. थोडंसं कॉन्टोर तुम्हाला इथे देखील करावं लागतं. तर लावून घेतलंय, आता ब्लेंड करायला जाऊया. ब्लेंड तुम्हाला ह्याच बोटाने करायचंय, पण नॉर्मली ब्लेंड करायचं. तुम्ही बघू शकता, नाकाला मी छान असं ब्लेंड करून घेतलंय आपला कॉन्टोर. आता वळतो आपण या कॉन्टोर कडे. याला देखील छान असं ब्लेंड करून घ्या. हार्श लाईन नाही दिसली पाहिजे. ह्याला देखील ब्लेंड करून घ्या. झालं, आपला कॉन्टोर ब्लेंड झालाय. आता आपण वळतोय आपल्या दुसऱ्या मेकअप कडे, म्हणजे आपल्या ब्लश कडे. ब्लश साठी सेम पॅलेट यूज करते आणि ह्याच्यामधला मी हाफ शेड यूज करणार आहे. सो 2 बोटाने मी ब्लश घेते, हे बघा, आणि थोडस टॅप टॅप, बस. नंतर थोडस टॅप टॅप. आता याला तुम्हाला ब्लेंड करायचे सेम त्याच बोटाने हळूहळू.
तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही माझे जुने व्ह्यूअर असेल, तुम्हाला माहिती आहे मला डब्ल्यू शेड मध्ये ब्लश लावायला खूप जास्त आवडतं. सो मी तसंच लावते. आणि आता इथे मी सगळ्या प्रकारचे पावडर प्रोडक्ट यूज केलेत. जर तुम्हाला क्रीम प्रोडक्ट यूज करायचे असेल, तसा मेकअप बघायचा असेल तर मला नक्की सांगा. आपण ते प्रोडक्ट यूज करून देखील हाताने मेकअप करूया. नक्कीच. पण तुम्हाला बघायचं असेल तर सांगा, कारण कसं होतं, तुम्हाला बघायचं असेल तेच मी घेऊन येणार. सो अशा प्रकारे ब्लश लावून झालंय. आता आपण वरतो आपल्या हायलायटरकडे. आता याच पॅलेट मधून आपण हायलायटर लावणार आहोत. त्यासाठी इथे यूज करते हायलायटर. सो मी हाच यूज करते. नॉर्मली लावायचंय थोडं थोडं. बघू शकता. मी एका बोटाने लावते, दुसऱ्या बोटाने ब्लेंड करून घेते, म्हणून ते छान दिसते. सो हायलाइट करून झालेलं आहे त्या साईडला. तर इकडे पण करूया. नाकाला केलंय, इकडे केलंय. इकडे केलंय. आता आपण थोडस इथे लावूया, थोडस इथे लावूया. सो अशा प्रकारे हायलाइट करून झालेलं आहे. आता वळतोय आपण नेक्स्ट स्टेपकडे. फेस मेकअप पूर्ण झालेला आहे. आता आपण वळतोय आपल्या आय मेकअपकडे. सो आय मेकअप साठी मी नॉर्मल सिम्पल आय मेकअप सांगणार आहे. खूप काही मोठंसं नाही. नॉर्मल या पॅलेटने सांगते. हे आहे हेसेपॅरचं पॅलेट. सो या पॅलेटने मी एकदम सिम्पल असा आय मेकअप सांगणार आहे. खूप काहीच नाही सांगणार आहे. नॉर्मल जो आता पुसून घेऊया आपण पहिल्या, म्हणजे आपला हात जे आहे काय आहे ते, कारण कसं आपण याच्यामध्ये देखील कलर घेणार आहोत ना, म्हणून. सो पहिलं म्हणजे काय करायचं, तर हा आउटफिट बघा. आउटफिट वरती व्हाईट कलरची फुलं आहेत. वरती छोटं छोटं तुम्ही बघू शकता. हे आहे म्हणजे साधारणतः सनफ्लॉवरच बनवलेले आहेत आणि हा ग्रीन कलरचा आउटफिट आहे. पण ह्याच्यावर मला नॅचरल मेकअप करायचा, नॉर्मल लाईट जो मेकअप असतो तोच. सो त्यासाठी मी इथे यूज करते नॉर्मल लाईट असा ब्राऊन शेड, जो की नॉर्मल ब्राऊन असतो, हा प्रकारे. सो हा यूज करूया आणि आता आपला आय मेकअप करून घेऊया. सो नॉर्मली आपण आपण हा जो आहे तो आपला ह्याच बोटाने उचलतोय आणि बस आपण लावतोय. साधा सिंपल मेकअप दाखवतेय मी हाताने तुम्हाला. खूप काही मोठं ड्रॅमॅटिक नाही दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही देखील कन्फ्युज नको व्हायला ना, म्हणून. झालं. कारण ना आय मेकअप मी तसं दाखवतच असते, काही ना काहीतरी वेगळं यूज करून. त्यामुळे आय मेकअप मी काही वेगळं असं दाखवत नाहीये. नॉर्मली दाखवते फक्त, कारण गेल्या टायमिंगला मी आय मेकअप आय बर्ड्सने कसा बनवायचा, किंवा तुमच्याजवळ ब्रशेस नसेल तर कसं बनवायचं, सगळं सांगतच असते. त्यामुळे आय मेकअप काही वेगळा दाखवत नाहीये. फक्त थोडंसं दाखवते, कारण तुम्हाला आयडिया यावी ना, म्हणून बस. सो झालाय आपला आय मेकअप रेडी आहे इथे. आता नेक्स्ट स्टेप आहे आपल्या आयब्रोज वगैरे सेट करणे. यांना काही हाताने करावं लागत नाही, ते नॉर्मल त्याचं काम करतात. सगळ्यात पहिला आपला आयब्रोज सेट करून घेऊया. त्यासाठी कोम करूया आयब्रोजना आणि त्यांना सेट करूया. सो आयब्रोज वगैरे सेट करून झालेले आहेत. देन आपण काय करतोय, देन आपण यूज करणार आहोत आपला जे काय आपलं लायनर आहे ते. सो लायनरसाठी ते मी यूज करते. तर आयब्रोसाठी ते मी यूज केलेला आहे हा मार्सचा आयब्रो पेन्सिल, आणि लायनरसाठी ते मी यूज करते आहे मार्सची सेम स्केच आयलाइनर आहे ते. बिगिनर्स आहात मार्सकडेच वळा, कारण कसं माहितीये, मार्सचं खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत, सोबत अफोर्डेबल देखील आहेत. आता पण ड्रॅमॅटिक काही करणार आहोत. नॉर्मल जे आपण लायनर लावणार तेच लावतोय. काही आपण विंग वगैरे करणार नाही आहोत.
ओके, नॉर्मल लावून घेतलंय. आता आपण होतो आपल्या काजळकडे. काजळसाठी नाही ते यूज करतेय मी हे शुगरचं काजळ आणि नॉर्मल लावून घेते. ज्याप्रमाणे आपण काजळ लावतो त्याचप्रमाणे लावून घ्यायचंय. सो काजळ लावून झालंय. आता वळतोय आपण आपल्या मस्कराकडे. सो मस्करा लावायच्या आधी काय करायचं, आयलॅशेस आहेत, कर्लर आहे आणि कर्ल करून घ्यायचं आणि मस्करा लावायचा. ही अक्षरशः ही पासून 100 वेळा पडली असेल. हे बघा, हे निघालंय. ते कसं निघालं याची खूप मोठी स्टोरी आहे. मी ब्लॉग मध्ये शेअर करेन का कसं निघालंय. कसं निघालंय सांगते, पण सांगते शॉर्ट मध्ये. इथे पाणी गळते, लाईक टेरेसवरचं पाणी ते इथे पाझरून पाझरून ह्या भिंतीमधून ते बाहेर येते आणि त्या साईडला पूर्ण ते पाणी गळतंय. टिपके 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 गळतात आणि पूर्ण माझी पुस्तकं, माझं सगळं 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 भिजून गेलंय तिकडे. थोडं थोडं गळतंय, पण ठीक आहे ना, थोडं थोडं गळणं त्याच्यामुळे काय होतं, भलेही ते थेंब गळून दे, थेंबे थेंबे म्हणतात ना, तळे तसं झालंय तिकडे. त्याच्यामुळे हे सगळं तिकडे ठेवलं होतं, हे सगळं निघालं. लाईक हा जो फॅन होता हा पण निघाला. सो मी हे सगळं शेअर करत नाही, असं हा खूप मोठा व्हिडिओ होईल. माझे ब्लॉग बघा, त्यामुळे मला समजेल. सो असं घेतलंय मी आणि आता ह्याला मी कर्ल करते. डन, कर्ल करून झालं. सेम मस्कारा घ्यायचा, लावायचा. आता बघू शकता, हा जरा अवॉइड करा, हा लागलाय थोडासा खाली, मी काढते तो. सो अशा प्रकारे मस्कारा लावून झालाय. नेक्स्ट स्टेप आपली आहे लिपस्टिक लावायची. सो लिपस्टिक लावूया, सेटिंग स्प्रे लावूया आणि मेकअपला संपवूया. लिपस्टिक साठी इथे यूज करते हे मी मिला ब्युटीची लिपस्टिक. सो हिला वापर करून आपण लिपस्टिक लावतोय. ही रेड कलरची लिपस्टिक आहे. आपण जेव्हा रेड कलरची लिपस्टिक लावतो खूप घाबरतो की खूप ओव्हर वाटेल. सो मी तुम्हाला दाखवते कसं लावायचं. नॉर्मली काय करायचंय, मी काय बरं केलं की ही अशी दिसणारी लिपस्टिक अशी वाटू लागली, तर काहीच नाही. फक्त नॉर्मली थोडी थोडी लावायची लिपस्टिक आणि त्याला स्मज करत जायचं. तर काय होतं, आपल्याला असं वाटत असतं की आपण ड्रॅमॅटिक लावू शकतो किंवा लाल कलरची लिपस्टिक आपण खूप असं लावली आपण पोपट दिसतो, असं काही होणार नाही. तुम्ही अशी लावा जेणेकरून ती लाल कलरची लिपस्टिक तुम्हाला अजून छान दिसेल, खुलून दिसेल आणि तुम्ही त्याचे फॅन होऊन जाल. सो अशा प्रकारे झालेलं आहे. तर नेक्स्ट स्टेप आहे आपली जे सेटिंग स्प्रे हाताने लावायचा नसतो, स्प्रेच करायचा असतो. सो ढवळायचा, लांब धरायचा एवढा आणि स्प्रे करायचा. ह्याला स्प्रे. आता त्याला आपोआप सुकू द्या, तोपर्यंत तुम्ही तयारी करा तुमची. आणि आता आपण फायनल लुक कडे बघणार आहोत. पण तो पण तुम्हाला नटून थटून तयार होऊन येते आणि तुम्हाला दाखवते त्याचा फायनल लुक. आणि आपण बघूया की खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला हा मी जवळून देखील दाखवणार की खरंच जवळून देखील कसा झालाय मेकअप.
मग मंडळी, कसा वाटला मेकअप लुक? एकदम मस्त आहे की नाही? आणि सगळ्यात सोपा देखील आहे. तुम्ही तुमच्या घरी एकदम असा छान असा मेकअप लुक करू शकता. आणि मी सगळ्या स्टेप वापरलेल्या आहे. असं काही नाही मी सोडलेलं आहे. कॉन्टूर केलंय, कलर करेक्टर केलंय, सगळं केलंय. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर मेकअप आलेला आहे. मी तुम्हाला अक्षरशः तो जवळून दाखवते. तुम्ही बघा हा मेकअप कसा दिसतोय. सो मी तुम्हाला एवढ्या जवळून ह्यासाठी दाखवला कारण तुमचा देखील विश्वास व्हावा की खरंच आपण जो मेकअप करतो, हाताने जो करतो तो खरंच खूप सुंदर येतोय.